नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर हे अचूकतेनं मोजमाप करण्याचं साधन आहे. चित्रामध्ये जे दिसतं आहे हे व्हर्नियर कॅलिपर आहे आणि याच्या सहाय्याने आपल्याला 0.02 mm अचूकतेपर्यंत मोजमाप करता येते. 0.02 mm म्हणजे साधारण 20 मायक्रॉन. 20 मायक्रॉनच्या अचूकतेने म्हणजे 0.2 mm च्या अचूकतेने आपल्याला या व्हर्नियर कॅलिपरने मोजमाप करता येतं. व्हर्नियर कॅलिपरमध्ये दोन निरनिराळ्या व माहीत असलेल्या स्केलमधील सूक्ष्म फरकाचा उपयोग मोजमापासाठी केला जातो. हे जे व्हर्नियर कॅलिपर आहे याच्यामध्ये दोन स्केल असतात आणि त्याच्यामधला जो सूक्ष्म फरक आहे त्याचा उपयोग आपण मोजमापासाठी करत असतो. पहिले बघूया आपण व्हर्नियर कॅलिपरचा भाग आणि रचना. व्हर्नियर कॅलिपरमध्ये हे जे आहे दाखवलेलं हे बीम आहे. बीम ही एक आयताकृती लांब पट्टी असते आणि त्याच्या मागच्या भागाला एक स्लॉट कापलेला असतो. ही बीम आहे. बीमच्या समोरच्या भागाला काटकोनामध्ये फिक्स जॉ असतो. बीम आणि फिक्स जॉ हा अखंड पार्ट असतो. बीमच्या समोरच्या भागाला इथे मेन स्केल आखलेली असते. आता या बीमवर दोन स्टँडर्डच्या स्केल असतात, एक मॅट्रिक स्केल आणि दुसरी ब्रिटिश स्केल. तर मॅट्रिक स्केल जी असते याच्यामध्ये MM च्या खुणा केलेल्या असतात. इथे आपण बघू शकतो खालच्या भागाला ज्या आहे मॅट्रिकच्या खुणा केलेल्या आहेत आणि वरच्या ज्या भागाला जी मेन स्केल आहे ही ब्रिटिश पद्धतीमध्ये आहे जिथे इंचामधल्या खुणा केलेल्या आहेत. तर अशा दोन स्टँडर्डच्या स्केल याच्यावर असतात. म्हणजेच या व्हर्नियर कॅलिपरने आपण ब्रिटिश पद्धतीत तसंच मॅट्रिक पद्धतीत सुद्धा आपण मोजमाप करू शकतो. तर ही झाली मेन स्केल. त्यानंतर बीमवर एक स्लाईड असते, त्याला व्हर्नियर स्लाईड म्हणतात आणि ही स्लाईड बीमवर अशी सरकती अशी असते. ही झाली व्हर्नियर स्लाईड. व्हर्नियर स्लाईडवर एक मुव्हेबल जॉ असतो जो व्हर्नियर स्लाईड सोबतच मागे पुढे सरकत असतो आणि हा सुद्धा बीमला बरोबर काटकोनात असतो. व्हर्नियर स्लाईड बीमवर सरकवण्याकरता थंब लिव्हरची इथे व्यवस्था केली गेलेली असते. या थंब लिव्हरच्या सहाय्याने आपण बीमवर त्याला मागे पुढे सरकवू शकतो आपल्या राईट हँडने. तसंच व्हर्नियर स्लाईड जी आहे ही स्लाईड बीमवर कुठे जिथे आपल्याला पाहिजे तिथे क्लॅम्प करण्याकरता एक क्लॅम्पिंग स्क्रूची सुद्धा इथे व्यवस्था केल्या गेलेली असते. त्यानंतर ही जी व्हर्नियर स्लाईड आहे याच्यावर व्हर्नियर स्केल आखलेली असते. आता इथे खालच्या भागाला ही जी स्केल दिसते दुसरी स्केल मेन स्केल व्यतिरिक्त ही दुसरी स्केल जी दिसत आहे ही व्हर्नियर स्केल आहे आणि ही मॅट्रिक पद्धती करताय. खालच्या भागाला जी लागलेली आहे जी मॅट्रिक मेन स्केलच्या बरोबर आहे ही मॅट्रिक पद्धतीसाठी व्हर्नियर स्केल आहे आणि वरच्या भागाला सुद्धा व्हर्नियर स्केल आहे आणि ही ब्रिटिश पद्धतीसाठी आहे. तर ही झाली व्हर्नियर स्केल आणि ही व्हर्नियर स्केल व्हर्नियर स्लाईडवर आखलेली असते आणि व्हर्नियर स्लाईड सोबतच ती मेन स्केलवर फिरत असते अशी. त्यानंतर हा डेप्थ बार आहे. हा डेप्थ बार व्हर्नियर स्लाईडला जोडलेला असतो आणि हा डेप्थ बार जो असतो बीमच्या मागच्या भागात बनवलेल्या खाचेमध्ये असा स्लाइडिंग असा असतो. हे जे जॉ आहे दोन हे जॉ एक्सटर्नल मेजरमेंट करता म्हणजे बाहेरच्या मेजरमेंट करता वापरले जातात. तसंच हे जे वरचे जे दोन जॉ आहे हे इंटरनल मेजरमेंट करता वापरले जातात. तर हे जे भाग आहेत हे व्हर्नियर कॅलिपरचे मुख्य भाग आहेत. आता बघूया व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग. व्हर्नियर कॅलिपरचा जो उपयोग आहे हा पुढील प्रकारे आपल्याला मोजमापासाठी करता येतो. पहिला आहे बाह्य मोजमाप म्हणजे एक्सटर्नल मेजरमेंट. म्हणजे जर समजा हा जॉब आहे आणि आपल्याला ह्या जॉबचं बाह्य एक्सटर्नल मेजरमेंट करायचं आहे तर आपल्याला एक्सटर्नल मेजरिंग जॉचा उपयोग करून आपल्याला हे मोजमाप करता येतं. दुसरं आहे इंटरनल मेजरमेंट करता आंतरिक मोजमाप. म्हणजे हे आपल्याला इंटरनल जॉच्या सहाय्याने आपल्याला हे इंटरनल मेजरमेंट आपल्याला करता येते. म्हणजे इनसाइड डायमीटर आहे, स्लॉटची विड्थ आहे, जर समजा अशा पद्धतीचं मेजरमेंट आहे ते आपल्याला इंटरनल जॉच्या सहाय्याने करता येऊ शकतं. तिसरा उपयोग आहे खोलीचं मोजमाप म्हणजे डेप्थ मेजरमेंट. आता इथे आपण डेप्थ बारचा उपयोग हा डेप्थ मेजरमेंट करता करतो. तर अशा तीन पद्धतीचे मोजमाप आपल्याला व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने सहजपणे करता येते. आता बघूया व्हर्नियर कॅलिपरचं तत्व. व्हर्नियर कॅलिपर नेमकं कोणत्या तत्वावर कसं काम करतं. मॅट्रिक व्हर्नियर कॅलिपरमध्ये बीमवर मेन स्केल असून त्यावर 1 mm च्या फरकाने आखणी केलेली असते. आता ही बीम इथं पूर्ण व्हर्नियर कॅलिपरचं मी चित्र नाही टाकलेलं आहे. तर ही जी बीम आहे या बीमवर मेन स्केल आखलेली असते आणि त्याच्यावर ह्या ज्या वरच्या भागाला तुम्ही खुणा बघताय इथून
शून्यापासून 10 mm, 20 mm, 30 mm, 40 mm, 50 mm आणि पुढे पुढे चाललं ते 60, 70 वगैरे जसं आपल्या व्हर्नियरची क्षमता असेल त्या पद्धतीने. तर ही झाली मेन स्केल आणि मेन स्केलवर 1 mm फरकाने आखणी केलेली असते. इथे दाखवलेली चित्रामध्ये इथे मेन स्केल. त्यानंतर बीमवर दुसरी अशी स्लाइडिंग स्केल म्हणजे स्लाइडिंग जे व्हर्नियर स्लाइड होतं त्याच्यावर एक स्लाइडिंग स्केल बसवलेली आहे आणि ही व्हर्नियर स्केल असते आणि याच्यावर एकूण समान 50 भाग पाडलेले असतात. म्हणजे खालच्या भागाला ही जी स्केल आहे ही व्हर्नियर स्लाइडवरची स्केल आहे आणि याच्यावर एकूण 50 भाग पाडलेले असतात. तुम्ही इथे बघू शकता हे एक जो लिहिलेला आहे याच्या दरम्यान 0 आणि 1च्या दरम्यान एकूण 5 भाग आहे आणि असे एकूण 10 भाग असल्यामुळे इथे 50 भाग आहे. 5 आणि 5 10 अशा प्रकारे 10 पर्यंत एकूण 50 भाग. तर व्हर्नियर स्केल जी आहे हिच्यावर समान 50 भाग असतात. आता व्हर्नियर स्केलचे हे जे 50 भाग असतात म्हणजे व्हर्नियर स्केलचे टोटल 50 भाग असतात हे मेन स्केलच्या 49 भागाबरोबर असतात. इथे आपण याच्यामध्ये चित्रामध्ये बघू शकतो. इथे हे जे मेन स्केलचे 0 पासून तर 10 पर्यंतचे एकूण 50 भाग आहेत हे 50 भाग मेन स्केलच्या बरोबर 49 भागासोबत जुळवलेले असतात आणि त्यामुळे व्हर्नियर स्केलचा जो भाग असतो हा मेन स्केलच्या भागापेक्षा लहान असतो. म्हणजे मेन स्केलचे 49 भाग आहे आणि व्हर्नियर स्केलचे 50 भाग आहे. त्याच्यामुळे मेन स्केलचा भाग जो असतो हा नेहमी मोठा असणार आणि व्हर्नियर स्केलचा जो भाग असतो हा छोटा असणार. या चित्रामध्ये इथे दाखवलेलं आहे बघा. वरती जी स्केल आहे ही मेन स्केल आहे आणि खालची जी स्केल आहे ही व्हर्नियर स्केल आहे आणि हा एक भाग आहे मेन स्केलचा आणि हा एक व्हर्नियर स्केलचा भाग आहे. तर मेन स्केलच्या भागापेक्षा व्हर्नियर स्केलचा जो भाग असतो हा छोटा असतो. MSD म्हणजे मेन स्केल डिव्हिजन आणि VSD म्हणजे व्हर्नियर स्केल डिव्हिजन. तर मेन स्केल डिव्हिजन जे असतं हे व्हर्नियर स्केल डिव्हिजनपेक्षा नेहमी मोठं असतं आणि याच सूक्ष्म फरकाचा हा जो एका भागामधला जो फरक आहे सूक्ष्म भाग याच सूक्ष्म फरकाचा उपयोग मोजमापासाठी केला जातो आणि हेच व्हर्नियर कॅलिपरचं तत्व आहे ज्यामध्ये 2 माहिती असलेल्या स्केलमधील सूक्ष्म फरकाचा उपयोग करून मोजमाप केले जातं. तेच तत्व म्हणजे व्हर्नियरचं तत्व. त्यालाच व्हर्नियरचं तत्व असं म्हटलं जातं. बघूया कशा पद्धतीने हे असतं. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट. व्हर्नियर कॅलिपरने मोजता येणारं जे कमीत कमी माप असतं त्यालाच आपण म्हणतो व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट. म्हणजे त्याच्या सहाय्याने आपल्याला जे कमीत कमी माप मोजता येईल त्यालाच आपण म्हणू लिस्ट काउंट. व्हर्नियर स्केलवर जे 50 भाग असतात ते मेन स्केलच्या 49 भागाबरोबर असतात. याचाच अर्थ असा झाला की व्हर्नियर स्केलवरील जे 50 भाग आहे ते 49 mmच्या बरोबर असतात. व्हर्नियर स्केलवरचे 50 भाग आणि त्यामुळे व्हर्नियर स्केलवरचा एक भाग जर समजा आपल्याला पाहिजे असेल तर 49 भागीला 50 mm आपल्याला करावं लागेल ते आणि म्हणून आपल्याला व्हर्नियर स्केलवरचा जो एक भाग मिळणार आहे तो आहे 0.98 mmचा. म्हणजे ही जी व्हर्नियर स्केल आहे याच्यावरचा जो एक भाग आहे हा एक भाग जो आहे हा 0.98 mmचा आहे आणि मेन स्केलवरचा जो आहे हा 1 mmचा आहे आणि त्यामुळे या दोन भागामधला जो फरक आहे तो फरक म्हणजेच सूक्ष्म माप आणि एवढं सूक्ष्म कमीत कमी माप आपल्याला याच्या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने घेता येतं आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कमीत कमी घेता येणारं माप. तर इथे बघा सूत्रामध्ये लिस्ट काउंट बरोबर मेन स्केल डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केल डिव्हिजन. मेन स्केल डिव्हिजन 1 mm आहे आणि व्हर्नियर स्केलचा जो भाग आपण बघितला होता तो आहे 0.98 mmचा आणि या दोघांमधला जो फरक असतो तो फरक असतो 0.02 mm. तर या फरकाने आपल्याला म्हणजे कमीत कमी आपल्याला व्हर्नियर स्केलच्या सहाय्याने कमीत कमी आपल्याला 0.02 mm एवढं अंतर मोजता येतं. किंवा लिस्ट काउंटसाठी एक सूत्र आहे. लिस्ट काउंट बरोबर मेन स्केलवरील एका भागाची किंमत भागीला व्हर्नियर स्केलवरील एका भागाची किंमत. इथे मेन स्केलवरचा एक भाग 1 mmचा आहे आणि व्हर्नियर स्केलवर एकूण असे 50 भाग आहे. जर समजा आपण याचा भागाकार केला तर आपल्याला मिळतं 0.02 mm. तर हे जे आहे हे व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट आहे. तर मॅट्रिक व्हर्नियर कॅलिपरचा जो लिस्ट काउंट असतो तो 0.02 mm असा एवढा असतो. तर एकदा अजून थोडंसं समजून घेऊया आपण. मेन स्केलवरचा जो भाग आहे हा 1 mmचा आहे आणि व्हर्नियर स्केलवरचा जो भाग आहे 0.98 mmचा आहे. जर समजा 0शी 0 जुळलं असेल तर मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉ जे असतात ते आपसामध्ये जुळलेले असतात. जेव्हा आपण मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉ एकमेकांना जुळवतो त्यावेळेस व्हर्नियर स्केलचा आणि मेन स्केलचा 0 हे जुळलेले असतात. आणि जर समजा आपण व्हर्नियर स्केलचा 0 स्लाइडच्या मार्फत थोडासा मागे सरकवला आणि व्हर्नियर स्केलवरची जर समजा पहिली रेषा मेन स्केलच्या पहिल्या रेषेशी जर समजा आपण जुळवली तर दोन जॉमध्ये 0.02 mm एवढा फरक असायला पाहिजे आणि असतो तो, बरोबर आहे. आणि हा जो फरक आहे यालाच आपण म्हणतो लिस्ट काउंट. तर हा प्रत्येक
व्हर्नियर स्केलच्या डिव्हिजन करता 0.02 mm असतो आणि त्याच्या पुढच्या डिव्हिजन करतो तो त्याच्या मल्टिपलमध्ये वाढत असतो. व्हर्नियर स्केलचा एक भाग आणि मेन स्केलचा एक भाग यातील फरक म्हणजे 0.02 mm. हा एका भागामधला फरक आहे आणि असे पुढे मग त्या भागाप्रमाणे हा जो फरक आहे हा मल्टिपल होत असतो. आता बघूया व्हर्नियर कॅलिपरचं वाचन कसं करायचं, रीडिंग कसं घ्यायचं व्हर्नियर कॅलिपरचं. व्हर्नियर कॅलिपरचं रीडिंग घेताना आपल्याला काही गोष्टी नोंद करायच्या आहे. ह्या एक एक स्टेप बाय स्टेप बघू. पहिले आपण जे व्हर्नियर वापरणार आहे त्याच्या लिस्ट काउंटची आपल्याला नोंद घ्यायची असते आणि व्हर्नियर कॅलिपरचा जो लिस्ट काउंट असतो तो आपल्याला व्हर्नियर स्केलवर एकदा अंकित केलेला असतो, नाही तर आपल्याला व्हर्नियर स्केलचा भाग आणि मेन स्केलवरचा भाग याच्यावरून आपल्याला ते काढता येतं. तर या चित्रामध्ये बघा इथे व्हर्नियर स्केलचा लिस्ट काउंट जो आहे 0.02 mm एवढा दर्शवलेला आहे. तर पहिले आपल्याला बघायचं आहे की व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती आहे. त्यानंतर मेन स्केलच्या पूर्ण भागाची नोंद घ्यायची आहे. मेन स्केलचे पूर्ण भाग म्हणजे कोणचे की व्हर्नियर स्केलचा जो शून्य आहे, व्हर्नियर स्केलच्या शून्याच्या अलीकडचा भाग, शून्याच्या अलीकडचा मेन स्केलचा पूर्ण भाग, तर याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं आहे व्हर्नियर स्केलवरचा कोणचा भाग मेन स्केलशी जुळतो त्याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे व्हर्नियर स्केलवर एकूण 50 भाग असतात आणि या 50 भागापैकी कुठला जो भाग आहे जो मेन स्केलशी जुळतो त्या भागाची आपल्याला नोंद घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण सूत्राचा उपयोग करून आपण रीडिंग काढू शकतो. तर त्याकरता एक सूत्र आहे टोटल रीडिंग बरोबर एकूण मेन स्केल डिव्हिजन अधिक कंसामध्ये व्हर्नियर स्केल डिव्हिजन गुणिला लिस्ट काउंट. तर अशा हे सूत्राच्या सहाय्याने आपण हे रीडिंग काढू शकतो. तर बघूया कसं रीडिंग काढायचं त्याचं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण बघूया. इथे पहिले लिस्ट काउंट. तर या व्हर्नियर कॅलिपरचा जो लिस्ट काउंट आहे हा आपल्याला इथे सहज काढ, इथे लिस्ट काउंट अंकित केलेला नाही आहे, पण व्हर्नियर स्केलवर जे आहे एकूण 50 भाग आहे आणि मेन स्केलवर 1 mmचा हा एक मेन स्केलवरचा एक भाग 1 mmचा आहे. म्हणजे सूत्राच्या सहाय्याने हा लिस्ट काउंट 0.02 mm एवढा निघेला आहे. जरी तो इथे अंकित केला नसेल तरी तो आपल्याला या स्केलवरून काढता येतो. तर 0.02 mm हा लिस्ट काउंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की मेन स्केल डिव्हिजन किती पूर्ण आहे. तर इथे व्हर्नियर स्केलच्या शून्याच्या अलीकडे बघायचं आहे. तर हे 30 mm आहे, इथे 40 mm आहे. 30 mmच्या अलीकडे 29 mmचा हा जो भाग आहे हा पूर्ण भाग आहे मेन स्केलचा आणि म्हणून मेन स्केलचं जे रीडिंग येईल हे इथे बघा, इथे मेन स्केलचं जे रीडिंग येईल ते येईल आपल्याला 29 mm. म्हणजे हा जो भाग आहे मेन व्हर्नियर स्केलच्या शून्याच्या अलीकडे किती कंप्लीट आहे. आता 30 mm पूर्ण नाही आहे कारण 30 mm ची जी रेषा आहे ही शून्याच्या पलीकडे आहे, अलीकडे नाही आहे. तर 29 mm हे झाले मेन स्केलचे पूर्ण भाग. तसंच आता आपल्याला बघायचं आहे व्हर्नियर स्केलवरचा जुळणारा भाग. तर व्हर्नियर स्केलवर एकूण 50 भाग आहे. तर आता इथे आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल की या 50 भागापैकी कोणता भाग हा मेन स्केलशी जुळलेला आहे. तर इथे बघा या चित्रामध्ये हा 8 नंतरचा तिसरा भाग जुळलेला आहे. 8 नंतरचा तिसरा भाग. तर 8 म्हणजे 8×5 40 भाग हे झालेत. हा 41, 42 आणि 43. तर असे 43 भाग व्हर्नियर स्केलवरचा जो 43वा भाग आहे हा 43वा भाग मेन स्केलशी जुळलेला आहे. तर व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन झाले 43, एकूण 43. आणि आता आपण इथे सूत्राचा उपयोग करू शकतो. रीडिंग बरोबर मेन स्केल डिव्हिजन एकूण अधिक कंसामध्ये व्हर्नियर स्केल डिव्हिजन गुणिला लिस्ट काउंट. त्या सूत्रामध्ये किमती ठेवूया आपण. मेन स्केल डिव्हिजन एकूण 29 आहेत अधिक व्हर्नियर स्केल डिव्हिजन 43 आहेत आणि त्याचा लिस्ट काउंट जो आहे 0.02 mm. आणि हे जर समजा आपण काढलं तर आपल्याला मिळेल 29.86 mm. म्हणजे याचा अर्थ असा की या व्हर्नियर कॅलिपरमध्ये 29.46 mm एवढं अंतर लागलेलं असेल. तर हे आपण सूत्रावरून काढलेलं आहे. पण जर समजा प्रत्यक्ष सूत्र न वापरता काढायचं असेल तर आपण सहज काढू शकतो. 29 mm पूर्ण भाग आहे मेन स्केलचे. त्याच्यानंतर व्हर्नियर स्केलचा जो जुळणारा भाग आहे 8 म्हणजे 0.8, 8 म्हणजे 0.8 आणि त्याच्यानंतर 3 डिव्हिजन आणि 3 डिव्हिजन मधला जो फरक आहे एका डिव्हिजन मधला 0.2 mm राहील तर 3 डिव्हिजन मधला तो राहील 0.06 mm. तर अशा रीतीने हे जे रीडिंग आहे आपल्याला घेता येईल 29.86 mm. तर हे झालं. अशा पद्धतीने आपण व्हर्नियर कॅलिपरचं वाचन करू शकतो. एक अजून दुसरं उदाहरण बघूया. आता याच्यामध्ये बघा
हा मेन स्केल डिव्हिजनचे आपण पहिले पूर्ण भाग आपल्याला बघायचे आणि व्हर्नियर स्केलचं शून्य इथे आहे आणि शून्याच्या अलीकडचे भाग बघायचे. तर शून्याच्या अलीकडचा हा 35 चा भाग पूर्ण आहे, म्हणजे 30 आणि हे 40, तर 31, 32, 33, 34 आणि 35वा भाग हा पूर्ण आहे मेन स्केलचा. आणि व्हर्नियर स्केलचा आता भाग बघू जुळणारा. तर व्हर्नियर स्केलचा या चित्रानुसार व्हर्नियर स्केलचा जो भाग आहे 6 नंतरचा पहिला भाग आहे. 6 म्हणजे 6 पंचे 30 आणि 31 भाग पूर्ण आहे. तर याचं जे रीडिंग निघेल 31 दुनी 62, 31 दुनी 62 म्हणजे 35.62 हे रीडिंग याचं यायला पाहिजे, 35.62. तर इथे आपण परत समजून घेऊया. 35 मेन स्केल पूर्ण आहे म्हणजे 35 झाले आणि व्हर्नियर स्केलवरून 0.6 आणि त्याच्यानंतरचा एक भाग म्हणजे 0.02 म्हणजे 35.62. 0.6 आणि त्याच्या पुढे 0.02 म्हणजे 0.62 होईल ते, आणि म्हणून हे रीडिंग येईल 35.62 तर हे झालं अजून एक उदाहरण. अजून एक उदाहरण बघता येईल आपल्याला. याच्यामध्ये मेन स्केल जी आहे ही वरच्या भागाला दाखवलेली आहे इथे, आणि त्याच्यावर ही व्हर्नियर स्केल आहे आणि इथे आपण स्पष्ट बघू शकतो इथे त्याचा लिस्ट काउंट सुद्धा दाखवलेला आहे इथे या भागाला. तर आता याचं रीडिंग सुद्धा बघूया आपण. तर हा व्हर्नियर स्केलवरचा 0 आहे आणि याच्या अलीकडचे मेन स्केलचे आपल्याला पूर्ण भाग बघायचे आहे आणि हे पूर्ण भाग येतात 23. इथे 10 हे 20 21, 22 आणि 23 हे पूर्ण भाग येतात. हे झालं पहिलं नोंद. आणि आता दुसरी नोंद बघू की व्हर्नियर कॅलिपरवरचा कुठला भाग मेन स्केलशी जुळतो आहे. तर इथे आपल्याला मेन स्केलवरचा जो भाग आहे 5 डिव्हिजनच्या, म्हणजे हे 5 आहे याचे व्हर्नियर कॅलिपरचे, आणि याच्यानंतरचा दुसरं डिव्हिजन इथे जुळत आहे. तर याचा अर्थ सरळ सरळ रीडिंग आहे की 23 पूर्ण आणि 23 च्या नंतर हे 0.5 आणि 0.5 नंतरच्या दोन रेषा म्हणजे 0.54, तर हे रीडिंग येईल 23.54. तर हे 23.54 असं रीडिंग आलेलं आहे. तर अशा रीतीने आपण व्हर्नियर कॅलिपरचं सहज आणि सोप्या पद्धतीने वाचन करू शकतो. आता इथे बरेचदा काय होतं की व्हर्नियर स्केलवर एकूण 50 भाग असतात आणि नेमकं आपल्या डोळ्यांनी तो एक्झॅक्ट भाग आपल्याला शोधायचा असतो की जो आपल्याला मेन स्केलसोबत जुळलेला आहे. तर अशा वेळेस कधी कधी आपल्याला मॅग्निफाईंग ग्लासचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो की एक्झॅक्ट कोणता भाग इथे जुळलेला आहे. तर हे थोडंसं आपल्याला सूक्ष्म पद्धतीने आणि बघावं लागतं आणि सरळ दिशेत बघावं लागतं. जर समजा आपण याला सरळ दिशेत नाही बघितलं तर समांतरपणाचा एरर येतो, त्याला पॅरलक्स एरर म्हणतात, आणि तो समांतरपणाचा एररमुळे आपल्या मापामध्ये फरक पडण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणून याच्यासोबत जर समजा आपण मॅग्निफाईंग लेन्स वापरला तर आपण योग्य रीतीने आपण शोधू शकतो की कोणता पार्ट जुळलेला आहे. तर अशा रीतीने आपण व्हर्नियर कॅलिपरचं वाचन सहज घेऊ शकतो. या व्यतिरिक्त व्हर्नियर कॅलिपर व्यतिरिक्त हे खालील जे प्रकार आहेत, 2 प्रकार दाखवलेले, याच्याबद्दल डिटेल आपण नंतर बघता येईल आपल्याला. तर व्हर्नियर कॅलिपर व्यतिरिक्त हे डायल कॅलिपर सुद्धा आपण मोजमापासाठी वापरू शकतो, ज्याच्यामध्ये व्हर्नियर स्केल राहत नाही, एक डायलचा उपयोग केला जातो आणि याच्यामध्ये रॅक अँड पिनियनचं तत्व वापरलं जातं. हे नंतर बघता येईल आपल्याला. तसंच एक डिजिटल कॅलिपर सुद्धा आपल्याला वापरता येईल इथे, आणि याच्यामध्ये डिजिटली रीडिंग आपल्याला मिळत असतं. तर व्हर्नियर कॅलिपर व्यतिरिक्त हे सुद्धा कॅलिपर आपल्याला मोजमापाकरता वापरता येऊ शकतात. आजच्या भागात आपण एवढंच बघणार आहोत आणि आशा आहे समजलं असेल. धन्यवाद.